आणि आता शिक्षण क्षेत्रातली एक मोठी बातमी। मराठी भाषेसाठी आता राज्य सरकारने एक मोठं पाऊल उचललं। मराठी विषय खासगीसह सरकारी शाळेत सक्तीचा करण्यात आला। राज्य सरकारने याबाबतचे निर्देश जारी केलेले आहेत, पाहूया या रिपोर्टमध्ये। शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा, सरकारचा पुन्हा नवा जी.आर. आता तरी अंमलबजावणी होणार। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। कवी सुरेश भट यांच्या या ओळी मराठी भाषेची श्रीमंती अधोरेखित करतात। मात्र आपल्याच राज्यातल्या इंग्रजी शाळांमध्ये मराठी विषयाला सापत्नतेची वागणूक दिली जाते। मात्र सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे इंग्रजी शाळांनी नेहमीच नियम आणि कायदे धाब्यावर बसवून मराठीचा तोंडी लावण्यापुरताच वापर केला। मात्र आता सरकारनं कडक पावलं उचलली आहेत। राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अध्ययन आणि अध्यापन सक्तीचं करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला। 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घेतली जाईल। श्रेणी स्वरूपात मूल्यांकन न करता आता गुणांकन पद्धतीने म्हणजेच मार्क्स देऊन मराठी विषयाच्या परीक्षेचं मूल्यांकन केलं जाणार आहे। आतापर्यंत इंग्रजी माध्यमांमधील शाळांमध्ये मराठी भाषा विषयाची परीक्षा घेऊन श्रेणी दिली जायची। मात्र त्यामुळे मराठीचे अध्ययन आणि अध्यापन गांभीर्याने होत नसल्याचं निदर्शनास आलं होतं। त्यामुळे सरकारनं नव्यानं जी.आर. काढून मराठी सक्तीची केली आहे। यापूर्वीही असे अनेकदा जी.आर. काढण्यात आले आहेत। त्यामुळे आता हा नवा जी.आर. इंग्रजी शाळा किती गांभीर्याने घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।